आता काय मागणी आहे? प्रशासनाने यांना मदत दिली किंवा नाही किंवा गावकऱ्याच्या वतीने एकच विनंती आहे की प्रशासनाने मदत दिली पाहिजे. जी काही घटना झाली फक्त हे राजा आणि प्रधान बैल आहेत त्यांच्यामुळे ही कुटुंब वाचलेलं आहे. तर हे शासनाने दखल घेतली पाहिजे. आजपर्यंत कुठलीही दखल दिली नाही. आणि गावकऱ्याची अशी विनंती आहे की शासन दरबारी सगळं चॅनल मार्फत गेले का नाही तरी तलाठी असो ग्रामसेवक असो ह्यांनी सगळी जी ही करून सगळ्यांची मदत दिली पाहिजे यांना. 4 जून रोजी आमच्या शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेला होता आणि त्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असताना त्या ठिकाणी वीज कोसळली. तर हे दोन्ही दाम्पत्य शेतामध्ये सड काढायसाठी आलेले होते आणि त्या वेळेस त्या ठिकाणी वीज पडून त्यांच्या अंगावर वीज पडल्यानंतर ते बेशुद्ध झाले. हे बेशुद्ध अवस्थेत असताना हा राजा नावाचा जो बैल होता तो लांबून जवळ आला आणि ह्यांच्याजवळ उभा होता आणि तो हंबरडा फोडत होता. परंतु हे बेशुद्ध होते आणि पाऊस इतका झाला की ते पाणी वाहू लागलं आणि पाणी जेव्हा यांच्या अंगाखाली गेलं तेव्हा यांना थोडं गार वाटलं आणि हे होशमध्ये आले. हे जेव्हा होशमध्ये आले तेव्हा बिभीषण कदम हे गाडीच्या चाकाला धरून दांड्यापासून गाडीत चढले आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा त्यांनी वरती घेतलं आणि त्यानंतर राजा हा जवळ हंबरडा फोडत असताना ते राजाला फक्त विवळत म्हणाले, चल आता चलतो का? राजा चलतो का म्हटल्यानंतर राजाने पुढच्या 2 गुडघ्यावर होऊन खाली चिखलात रुतलेलं जू आपल्या मानावर घेतलं आणि त्यानंतर परदाने आला आणि परदान्याने सुद्धा खांदा दिला आणि ही दोन्ही बैल 3.5 किलोमीटर बिगर कासऱ्याचे बिगर झुपणीचे गावापर्यंत गेले आणि रस्त्यामध्ये वड्याला पाणी आलं होतं. वड्याचं पाणी हे साठीला लागत होतं तरी या बैलाने ना खांद्यावरलं जू निघून दिलं किंवा आपल्या मालकाला त्या पाण्यात सुटून दिलं. तर त्यांनी त्यांच्या मालक आणि मालकिनीला घरापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर यांचा जो मुलगा आहे तो संतोष कदम हा घरी होता आणि घरी गेल्यानंतर या राजा नावाच्या बैलाने मोठ्याने हंबरडा फोडला. त्यानंतर संतोष हा बाहेर आला आणि त्यांनी ही अवस्था पाहून मग गाडी बोलवली आणि या लोकांना दवाखान्यात पाठवलं. या संपूर्ण माध्यमातून मला शासनाला एकच सांगायचंय, आमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. हे शेतकरी कुटुंब आहे. यांना बीडमध्ये 3 दिवस ऍडमिट केलं होतं परंतु यांना 12 किलोमीटर रोज संतोष कदम यांना आपल्या आईवडिलाला गाडी करून मलमपट्टीसाठी चौसाळ्याला न्यावं लागत होतं. मग गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असताना त्या ठिकाणी जर एखादी सिस्टर असती तर या लोकांचे कमीत कमी रोजचे 700 रुपये फक्त गाडीला जात होते ते त्यांचे वाचले असते. फक्त मला एवढीच विनंती करायची आहे की शेतकरी सर्वसाधारण कुटुंबातील लोकांना ही सुविधा गावात जर मिळाली तर यांच्याकडून हा खर्च वाचू शकतो. आज एवढ्या मोठ्या हादशामधून एवढ्या मोठ्या अपघातामधून हे लोक वाचलेत. हे त्यांच्यासाठी मोठेपण असताना सुद्धा आज त्यांचा खर्च काय झालाय याचा विचार मात्र शासनाने करायला पाहिजे आणि हा शासनाच्या नाकर्तेपणामुळे हा खर्च वाढला एवढं मी नक्कीच म्हणेन. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय बीडच्या लोणी घाट्या गावात आलेला आहे. हे शेतकरी दाम्पत्य आहे आणि आज डोळ्या देखत तो निसर्ग पाहतोय आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं तर हा राजा आहे ज्याने मालकाचा जीव वाचवला आणि इकडे जो सरताना आपल्याला पाहायला मिळतोय याचं नाव आहे प्रधान. अक्षरशः या दोघांमुळे हे शेतकरी दाम्पत्य जे आहे ते आज मात्र अस्तित्वात आहे असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही. थरकाप उडवणारा तो क्षण होता. अंगावर शहारे येतील. बातचीत करण्याचा मी प्रयत्न करतोय. काय झालं होतं नेमकं त्या दिवशी, काय काय झालं होतं, कशी घटना घडली? आम्ही नेमकं खाली पडत आवाज आला नाही का नाही बेसूत होत 2 तास हातपाय खुडत होत. नंतर हळूहळू अंगा खालून पाणी गेल्यावर आम्ही सावध झालो. मग बैलाकडे गेलो. गाडी होती काढवणार. एक बैल हाटीला की त्याने मान दिली. दुसरा बी हाटला. मग आम्ही काय केलो हळूहळू गाडीकडे आलो. मग घरी आलो. अश्रू अनावर होतात. कारण हे तसंच आहे की खर तर या 2 बैलामुळे तुमचा जीव वाचला. सुरुवातीला कुठला बैल आला? मग आमचा पोरग होता घरी. त्याला म्हणला माझ्या अंगावर पडी खाली घे. मग खाली घेतलं. मग दवाखान्यात नेलं.
मग नंतर आम्ही कपडे बदलताना जळायला बघितलं, पुन्हा मग दवाखान्यात गेलो. बैल जर नसले असते, राजा आणि प्रधान नसला असता, काय झालं असतं? गेलो असतो. वाईट परिस्थिती, 2 तासात हात पाय कुठेच कोणी नव्हतं जवळ, काय नव्हतं. वाईट परिस्थिती होती आमची. मग पोरांनी घरी नेल्यावर गाडीतलं खाली उतरलं, बाजार ठेवलं, दवाखान्यात गेलो. तुम्ही दोघं एकाच ठिकाणी होता, काय करत होता? ती सडई इच्छित होत रानात, बरोबर सडई इच्छित होत आणि सडई इच्छित होत. मग दोघांनी बी आम्ही झाडाखाली गेलो, तिथं उभा राहिलो. तर कसं पडलो ते आम्हाला माहितीच नाही. पुन्हा आम्ही शुद्धीवर नाही 2-3 तास. पुन्हा मग अंगाखालून पाणी गेलं, पुन्हा आणखीन अंग सारं भिजलं. पुन्हा मग शुद्धी आली. राजा आणि प्रधान बैल ओरडत होते, हा ओरडत होते. आणि मग पुन्हा शुद्धीवर आल्यावर मग कसं तरी आम्ही गाडी झुपून घरी आलो. बैलांनी मान दिली, ती आमच्या बैलांनी मान दिली. आम्हाला तर उचलतच नव्हतं, गाडी तर कसलीच ह्यांना उचलत नव्हती. मी मागून अशी वडायची या गाडीला हेकून, आणि ती दांड्या उचलायची, पण त्यांना ना आवाज पोहोचत नव्हता. मग या बैलांनी मान दिल्यानं मुळे आम्ही वाचलो. नाही तर तिथंच आम्ही कवर बी राहिलो असत. वड्याच्या कडीला होतो, काय कळते. पुन्हा शेजारी वगैरे कोणी नव्हते लोक? कोणी नव्हतं. कुणाला वाटतं आडूसा गाठावून कोणाशीचा शेजार नाही, पाजार नाही, कोणी नव्हतं. पुन्हा तसंच आलोत वड्यात. तर वड्यातून आलोत तर नदीला पाणी गाडीत पाणी आले. आम्ही बसलो, तर आता म्हणलं आम्ही मरतो, आता नाही जगत. पण पुढं थोडं आलोत, मग जरा बैलांनी आमच्या बळबळ आम्हाला आणलं कसं तरी. मग पुन्हा आले, आम्ही घरी आलो. जिथं ही घटना घडली तिथून घरापर्यंत बैलांनी किती वेळ लावला तुम्हाला घेऊन जायला? आम्हाला अर्धा तास लागला. हा, अर्धा तास लागला असं. तर हे दोन्ही जर बैल जर राहिले नसते, किती वर्षापासून तुमच्याकडे इथे? आमच्याकडं ना हे बरंच आता 5-7 वर्ष झालं. 7 वर्ष झालं बैल आमच्याकडे. किती हजाराला घेतलं होतं, कुठून आणलं होतं? ह्यांना राजुरीहून आणलं, तांबा राजुरी, 50,000ची. हा. मग आता जर बैल म्हातारे झाले तर विकणार आहेत? नाही विकायचं होतं, नाही विकायचं, विकायच नाही. आता तब्येत कशी आहे? आता तब्येत बरी आता, तब्येत बरी. हे अंग दुखत होते, हात दुखत होते, असं डाव्या बाजूचे. रक्त बिक्त काही चेक केलं नाही. आणि उठलं की शेतात काम करतो, कोणाची 1 नाही 2 नाही, काय नाही. किती एकर शेती होते? आम्हाला आहे 2-4 एकर. लोकांच्यात गेलो. मुलं वगैरे काय करतात? किती? मुलगा एकच आहे मला, शेतीच करतो ते. पण ते गरीब होता, त्याला वाटलं आपलं रोजच्या आई वडील येत ना, असं झालं, दुसरं काय नाही. पण आमचं बेकार होत. किती दिवस लागले आता हे सगळं व्यवस्थित व्हायला, शेतात महिना यायला? लागला. महिन्यापासून पुढे आलोत रानात पुन्हा. कारण जनावर सोडणंच आहे, बांधणंच आहे, शेतकऱ्याला रानात येणंच आहे. तुमचं दोघांचं नाव काय? माझं नाव बिभीषण, आणि आईचं? त्याचं नाव शोभा. बिभीषण आणि शोभा हे खरं तर वर्ध दाम्पत्य आहेत आणि शेतीवरच त्यांचं उदरनिर्वाह होतं. मात्र हे जे 2 राजा आणि प्रधान आहेत, त्यांच्यासाठी ते खरे जीवनदान देणारे ठरलेले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही बैलांना ते आपल्या मुलासमानच पोसणार आहेत. वर्ध जरी झाले तर त्याला विकणार नाहीत, असं ते आता सांगताना पाहायला मिळतात. त्यांची प्रकृती आता सध्या तरी स्थिर आहे. सध्या पीक पाण्याचे दिवस आहेत, त्यामुळे आजही ते शेतात येऊन राबताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.